नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या महाराष्ट्र शासनामार्फत 3436 जागांसाठी जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। या कोणकोणत्या जाहिराती आहेत, त्यामध्ये कोणकोणती पदे आहेत याबाबतचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर या भरतीबाबतची माहिती नसेल तर एकाच व्हिडिओमधून तुम्ही सर्व भरतींची माहिती घेऊन त्या ठिकाणी जर एलिजिबल होता असाल तर अर्ज करू शकता। अर्थात मित्रांनो, या ठिकाणी जर बघितला कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता मोस्टली पदांसाठी अर्ज करण्यासाठी। यामध्ये पे स्केल सुद्धा तुम्ही बघू शकता, 15,000 ते 47,600 कमीत कमी, तर 56,100 ते 77,500 मॅक्झिमम पे स्केल तुम्हाला या जाहिरातींमधून या ठिकाणी मिळत आहे। गट अ, त्याचबरोबर गट क व गट ड मधील विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि त्याचा संपूर्ण अपडेट मी एकाच व्हिडिओमधून तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। सध्या मित्रांनो, महाराष्ट्र शासनामार्फत जवळपास जाहिराती ज्या महत्त्वाच्या आहेत त्याचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। ज्यातील पहिली जाहिरात जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या पुणे कार्यालयामार्फत प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे। यामध्ये मित्रांनो जर बघितला तर शिपाई पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे। शिपाई हे संवर्ग ड मधलं पद आहे, ज्याच्या टोटल 284 जागांसाठी मित्रांनो नुकतीच जाहिरात ही या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। याबाबतचं कॅटेगरी विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। IJRच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा याबाबतचा अपडेट जो आहे तो अवेलेबल आहे। यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता। सरळ सेवेने भरायच्या पदासाठी शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता ही SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। अर्थात 10वी पास असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। S1 चा पे स्केल 15,600 तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अधिक नियमानुसार जे काही भत्ते असणार आहेत ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे। सो सॅलरी चांगली आहे, तुम्हाला लोकली तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा नोकरी या ठिकाणी मिळू शकते। 284 टोटल जागा आहेत, ज्यासाठी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे परीक्षा अभ्यास असणार आहे, सिलेबस असणार आहे, त्यामध्ये 4 विषय महत्त्वाचे आहेत। इंग्रजी, मराठी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी, अंकगणित या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 5 पर्याय उपलब्ध असणार आहे, ज्यापैकी सिलेक्शन जे असणार आहे ते करेक्ट तुमचं करायचं आहे। निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही आहे। सो यानुसार तुम्ही प्रिपरेशन करू शकता। यासाठी 22/4/2025 पासून 10/5/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज जे आहेत ते मित्रांनो करायचे आहेत। जवळपास 18 ते 20 दिवस आहेत, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। IJRच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही याबाबतची माहिती घेऊन अर्ज करू शकता। ही पहिली जाहिरात ज्यामध्ये 284 जागा गट ड संवर्गाच्या भरल्या जात आहेत। त्यानंतर दुसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी अगेन प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या विभागामार्फत, ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय विद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यांच्यामार्फत मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यामध्ये तुम्ही बघू शकता अगेन गट ड वर्ग 4च्या पदांसाठी या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। आता यामध्ये 2 संवर्गातील पदे आहेत मित्रांनो। गट ड वर्ग 4 संवर्ग यामध्ये 15,600 पे स्केलला 69 जागा आहेत। तर अगेन वर्ग 4च्या प्रयोगशाळा परिचर या पदासाठी 19,963 पे स्केल आहे, 17 जागा भरल्या जात आहेत। अशा टोटल 86 जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी भरती होत आहे। याचं विश्लेषण अगेन कोणकोणती पदे आहेत ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता। मात्र टोटल 86 जागांसाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो शासन जे माध्यमिक शालांत परीक्षा आहे 10वी पास असणे आवश्यक आहे। तुम्ही या ठिकाणी या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट स्वच्छ स्वीपर किंवा क्लीनर पदासाठी अप्लाय करणार असतील त्यांना 7वी पासवर अर्ज करता येणार आहे। अर्थात याचं एकच जवळपास पद आहे, त्यामुळे 10वी पासवर तुम्ही मेजॉरिटी पदांसाठी अप्लाय करू शकता। मराठी भाषेचे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे। सो ही दुसरी जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे मित्रांनो। यासाठी जर बघितला तर गट ड साठी अगेन मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले येतील आणि यामार्फतच तुमचं सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी होणार आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी 26/4 पासून 16/5/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। अगेन यामध्ये 20 दिवसाचा तुम्हाला टाइम दिलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। ही दुसरी जाहिरात आपण पाहिलेली आहे। त्यानंतर बघा तिसरी जाहिरात अगेन महत्त्वाची, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी महाट्रान्सको यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये गट क मधलं जे पद आहे मित्रांनो निमस्तर लिपिक वित्तवेलेका या संवर्गातलं हे पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी टोटल 260 जागा आहेत। अगेन फार महत्त्वाचं पद आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। यासाठी वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता 34,555 ते 86,865 जी आहे ती सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। यानुसार भत्ता, घरभाडे सुद्धा या ठिकाणी मित्रांनो अवेलेबल आहे। यासाठी मित्रांनो बीकॉम असणे आवश्यक आहे। तुमचं क्वालिफिकेशन बीकॉम प्लस MSc असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकता। याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तोही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। मात्र या ठिकाणी सुद्धा या पदासाठी अप्लाय करणे महत्त्वाचं आहे। जर तुम्ही बीकॉम झालेला असाल आणि तुमच्याकडे MSc असेल तर या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकता। यामध्ये अगेन मित्रांनो जर बघितला तर ही IBPS मार्फत होत असलेली एक्झाम आहे, ज्यासाठी 12/4/2025 पासून
तुम्हाला 2/5/2025 पर्यंत अप्लाय करायचा आहे. काहीच दिवस यासाठी शिल्लक आहेत. तुम्ही या ठिकाणी या पदासाठी नक्की प्रयत्न करू शकता. ही चौथी जाहिरात आपण या ठिकाणी मित्रांनो पाहिलेली आहे. तिसरी जाहिरात, पुढची जाहिरात आहे चौथी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. पशुधन विकास अधिकारी ही पद गट अ मधला आहे, जे या ठिकाणी मित्रांनो भरले जात आहे. भरपूर जागा मित्रांनो पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या पदाच्या, ज्यामध्ये 2795 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. यासाठी वेतन श्रेणी जर बघितला तर S20 ची 56,100 ते 177,500 हा पे स्केल आहे. बेस्ट इन क्लास क्लास 1 ची सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. जर तुमचं या ठिकाणी बॅचलर डिग्री वेटरनरी सायन्स मधली किंवा वेटरनरी सायन्स आणि अॅनिमल हजबंड्री मधली झालेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर जवळपास तुमचं मित्रांनो सिलेक्शन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं, कारण या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत. इतिहासात पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्ली इतक्या प्रमाणात जागा या पदासाठी सेपरेटली प्रसिद्ध करण्यात आलेल्या असतील. सो या बेसिसवर तुमचं जर क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करणे महत्त्वाचं आहे. यासाठी MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर 29 एप्रिलपासून 19 मे पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर बघा पुढची जी जाहिरात आहे, 5वी जाहिरात, ती मुंबई उच्च न्यायालयामार्फत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात आहे, ज्यामध्ये वाहन चालकचं पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जात आहे. टोटल 11 जागा आहेत. या पदासाठी अप्लाय तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. S10 चा पे स्केल आहे 29,292,300 यामध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे. 10वी उत्तीर्ण, त्यानंतर त्या ठिकाणी एज लिमिट 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुमच्याकडे LME ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा असणे मित्रांनो आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी, आणि एक्सपिरियन्स पाहिजे 3 वर्षाचा जवळपास, तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. या पदासाठी अप्लाय करण्यासाठी बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही 15 दिवसात अर्ज करू शकता. 25/4/2025 पासून 9/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची संधी अवेलेबल आहे. सो जवळपास 5 वेगवेगळ्या जाहिराती मित्रांनो आपण पाहिलेल्या आहेत. याचे काही अपडेट मी माझ्या ॲपवर सुद्धा अपलोड केलेले आहेत. या व्यतिरिक्त मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका असेल, यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा अनेक जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा तुम्ही जर माहिती नसेल तर माहिती घेऊन आपल्या चॅनलवर सेपरेट व्हिडिओ प्रत्येक जाहिरातीचे अवेलेबल आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. फार महत्त्वाच्या संधी आहेत, भरपूर जागा आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील. यापैकी कोणत्या एका जाहिरातीबाबतचा अपडेट तुम्हाला हवा असेल, डिटेलमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे, त्याबाबत काही क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.